नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला धने पावडर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 250 ते 300 ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचे बघा हिरवेगार असे धने आहेत। गावरान धने घ्यायचे, कधी पण बघून घ्यायचे। आणि या धन्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, एक दिवस पूर्णपणे मी एका कॉटनच्या कपड्यावर उन्हामध्ये हे मी सुकवून घेतलेले आहेत। बघा असं चुरलं तरी चुरले पाहिजेत, अशा पद्धतीमध्ये असे धने घ्यायचे। तर ह्याच्या मी धनेचे तुम्हाला ना 2-3 रेसिपी एकसारख्या करून दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। तुम्हाला ह्यातली कोणती जी मी दाखवलेली आहे ती आवडले हे मला कमेंट करून सांगा। आता मी बघा हे जे घेतलेलं आहे ना हे 300 ग्रॅम आहे आणि जिरं घेतले एक वाटी गच्च भरून घेतलेलं आहे। आणि जिरं पण बघा गावरान घ्यायचं अशा पद्धतीमध्ये। आणि ह्यांना काय केलं माहिती आहे का, धने पण मी सुकवून घेतलेले आहेत आणि जिरे पण मी सुकवून घेतलेले आहेत। आता यांना काय करायचं, सुकवून का घ्यायचं की आपण जर 2-3 महिने जर हे ठेवले धने पावडर म्हणा जिरे पावडर म्हणा तर जाळ्या होऊ नये, ते खराब होऊ नये, वास येऊ नये, त्यासाठी कडक उन्हात सुकवून घ्यायचे चांगले। आता ह्याचं काय करणार आहे माहिती आहे का, मी हे पहिलं मी हलकंसं भाजून घेणार आहे। पॅन गरम करत ठेवलं आहे आणि चांगला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये बघा हे आपण जिरे टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं आपल्याला एकसारखं हे भाजून घ्यायचं। आता तुम्हाला मी सांगितले हे चांगलं जर उन्हात जर सुकवलेलं असेल ना तर तुम्हाला भाजायची पण गरज नाही आहे। पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी धने जिऱ्यामध्ये वेगवेगळे प्रकार करून दाखवणार आहे, त्यासाठी हे मी पहिलं हलकंसं भाजून घेते। हलकंसं भाजून घेतलेलं आहे बघा, आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे। आता ह्यातलं काय करणार आहे माहिती आहे का, गॅस करणार आहे बारीक आणि हे आपण गच्च भरून वाटी घेतली होती ना ह्यातलं मी अर्ध काढून घेणार आहे। आता हे बघा मी अर्ध काढून घेतलेलं आहे, गॅस बारीक केला होता। आता हे मी पूर्ण भाजून घेणार आहे बघा, कारण की ह्याचं आपल्याला जिरेपूड करायचे आहे। एकसारखं बघा मी हलवून ह्याला भाजून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम असं लाल भडक असं करायचं नाही आहे। आता हे जास्त प्रमाणात भाजलं गेलं बरं का, आपण पहिल्यावाला हलकंसं भाजलं होतं, हे जास्त भाजलेलं आहे। तर हे का जास्त भाजलेलं आहे की आपण जर चटपटीत रेसिपी कुठल्या केल्या तर त्याच्यावर आपल्याला जिरेपूड लागते। तर जिरेपूड आपण कशी थोडीशी लालसर अशी भाजली का नाही की छान त्याची चव येते। जसं आपण चाट मसाल्यामध्ये टाकायला म्हणा, वरती आपण कुठल्या पण रेसिपीसाठी वेगळी नुसती जिरेपूड टाकतो, तर ती अशा पद्धतीत बघा ही जिरेपूड करायची। एकदम बघा गोल्डन कलर करायचा नाही आहे आणि एकसारखं कधी पण हलवत राहायचं। आता काढायचं कसं, हे गरम गरम आहे तर तुम्ही भांड्यात वगैरे तसं ठेवू नका, जास्त जळून जाईल। तर आपण आता हे काढून घेऊया। तर टोपलं घेतलेलं आहे मी, तुम्ही काही पण घेऊ शकता आणि त्याच्यावर मी एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे जिरेपूड काढून घेणार आहे। आता हे अशी का काढायची की आपली ही जास्त भाजली नाही गेली पाहिजे। नुसतं ताटात जर ओतलं का नाही तर ताटाला पाणी सुटतं, पाणी सुटल्यानंतर ते ओलसर होतं। तर तुम्ही अशा पद्धतीत बघा असं पसरून ठेवलं का नाही थंड होस्तवर तर ही चांगली राहते, कारण पाणी सुटत नाही काय नाही, खाली कॉटनचा कपडा आहे आणि थंड पण लगेच होऊन जाते। प्लॅस्टिकच्या म्हणा किंवा स्टीलच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं गरम टाकलं का नाही की पाणी सुटतं। मग आपण काय करतो तसंच नंतर बारीक करतो आणि भरणीमध्ये भरून ठेवतो। नंतर थंड झाल्यानंतर आपण काय गरम गरम तर भरत नाही, पण थंड झाल्यानंतर मग त्याला काय होतं माहिती आहे का, थोड्या दिवसानंतर बारीक बारीक असे किडे जाळ्या वगैरे सुटतात, चवीला थोडासा फरक पडतो नंतर लास्टला। आणि हे कधी पण आपण जिरे म्हणा धने म्हणा जेव्हा आपण पावडर फॉर्ममध्ये करतो ना, म्हणजे भाज्यांना वगैरे वापरायसाठी, तर किती करायचे माहिती आहे का, 2 ते 3 महिन्याची, शक्यतो 1 महिन्याची कराल तर तेवढ्यात चांगलं का की त्याचं जी सुगंध असतो चव असते ते चांगली टिकून राहते, खराब होत नाही। आणि आपण काय करतो गडबडीला चमचा घालतो काढतो, चमचा घालतो काढतो, किती पण आपण जर म्हटलं ना जास्त बनवायची छोट्या भांड्यात काढायचे तरी कधी कधी आपल्याकडून चुकूनसुद्धा अशा काही गोष्टी होत राहतात। तर त्यासाठी बघा अशा पद्धतीत काय काय गोष्टी करायच्या म्हणजे ते खूप दिवस टिकल्या जातात, त्याचं लास्टपर्यंत तसाची तसं चव पण राहते आणि सुगंध पण राहतो। आता हे मी एक साईडला ठेवणार आहे। आता परत पॅन मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते जर तुम्ही जास्त प्रमाणात जर गरम मसाला खात नसेल, कुणाकुणाला जास्त प्रमाणात गरम मसाला आवडत नाही आहे, तर त्यासाठी काय करायचं, तर ही 1 वाटी भरून बघा मी धने घेतलेले आहेत। एकदम कडक असे उन्हात सुकवलेले धने आहेत बघा, ह्याला गरम करायची सुद्धा गरज नाही आहे। गॅस एकदम बारीक आहे बघा। अब त्यात काय करणार आहे माहिती आहे का, 1 चमचा ह्यात मी टाकलेले आहे बडीशेप। बडीशेप पण मी काय करते आणल्यानंतर बडीशेप जिरे धने हे सगळं मी हलकं उन्हामध्ये सुकवून घेते। आता त्यात काय करायचे माहिती आहे का, आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं। ते एवढा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 गरम मसाल्याची विलायची घेतलेली आहे, 2 साध्या विलायच्या, 10 ते 12 मिरी घेतलेले आहेत, 8-9 लवंगा घेतलेले आहेत, 1 स्टार फूल घेतलेलं आहे आणि 1 जावित्री घेतलेली आहे, तिला पण मी
तोडून घेतलेले आहे. आता हे थोडंसं 1 मिनिटभर फक्त मी ह्याला हलवून घेणार आहे. बघा हे हलकंसं भाजलेलं आहे, जास्त काय भाजलेलं नाही आहे. गॅस मी बंद करून टाकलेला आहे. त्यात टाकायचे आपल्याला हे तेजपत्ते. तर तेजपत्ते किती घेतलेत माहिती आहे का? 4 ते 5 घेतलेले आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, हलवत राहायचं, कारण आपला हा पॅन जास्त गरम होईल. आणि त्यातलं काय करायचं, आपण जे जिरं काढलं होतं ना हलकंसं भाजून अर्धी वाटी, त्यातलं मी 1 चमचाभर मी जिरं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता हा काय तुम्हाला मी सांगते, आता ही 1 वाटी टाकलेला आहे आपण धने. ह्याच्यात तुम्ही हे 1.5 वाटी जरी धने टाकले तरी चालेल. आणि अशाच पद्धतीचा जर तुम्ही गरम मसाला केला का नाही, तर तुम्ही कुठल्या पण भाजीला जर टाकला ना तर चवीला एक तर छान लागतो. की तुम्हाला जास्त प्रमाणात जर गरम मसाला नको आहे तर तुम्ही असं थोडक्यामध्ये करायचा आणि ह्याची चव छान लागते. आता ह्याला मी एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेते आणि आपण हे तुम्हाला मी एक थंड झाल्यानंतर बारीक कशा पद्धतीनं करायचं हे पण तुम्हाला मी दाखवते. कढई बघा गरम करत ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे धने टाकून घेऊया. आता ह्या धनेला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला 2 ते 3 मिनटं फक्त मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे एकसारखे. मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे. आपल्याला ह्याला काय एकदम लाल भडक असं करायचं नाही आहे, जास्त भाजायचं नाही आहे. हलकंसं आपल्याला ह्याला फक्त भाजून घ्यायचं. तर हे मी काढून घेते. काढून घेतल्यात बघा. आणि काढून कशात घेतल्यात माहिती आहे का, ही चाळण आहे आपली, त्याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि असं पसरून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं थंड होऊन द्यायचे. आता हे थंड झालेले आहेत बघा, एकदम थंड करून घ्यायचे. आता तुम्हाला सांगते, तुम्ही कधी कधी असं वडापावमध्ये भजीमध्ये आपल्याला दरदर असं लागतं, तर आपण काय करतो माहिती आहे का, धणे घ्यायचे आणि हातावर असे चोळायचे आणि टाकायचे. कधी कधी काय होतं, गडबडीच्या वेळेस आपल्याला ते चोळले तरी चोळले जात नाही आहेत आणि ते कसे असतात, आपण बिन भाजलेलेच असतात. हलकेशात हे गरम करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी ते पहिले दाखवते की तुम्ही भजीसाठी वडापावसाठी कुठल्या पण गोष्टी करायसाठी आपल्याला जेव्हा लागतं ना, तर त्यासाठी बघा आपण हे तुम्हाला मी दरदर दाखवते करून. तर हे 1 वाटी घेतलेलं, तर हे 300 ग्रॅममधलं आपण 2 वाटी यूज केलेलं. 1 वाटी गरम मसाल्यासाठी आणि 1 वाटी आपण अशी भजी वडापाव समोसा तुम्ही कोणतं पण काय केलं तर त्याच्यामध्ये टाकू शकता त्यासाठी. तर ही एक साईडला ठेवून देते. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे का, थंड झाल्यानंतर आता पूर्ण थंड झालेलं आहे, बंद चालू असं 2च वेळा करायचे. बंद चालू बघा मी 2च वेळा केलेले आहेत आणि एकसारखे फुटलेले आहेत बघा सगळे. असं यात एकसुद्धा असं नाही आहे की तो अक्का राहिलेला आहे बघा. असं 2च वेळा करायचे फक्त. एकदा चालू करायचं, परत एकदा बंद करायचं, परत एकदा चालू करायचं. वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते. बघा मस्त असं झालेलं आहे. फक्त एकाचे 2-2 3-3 भाग झालेले आहेत. एकाचे बघा 2च भाग झालेले आहेत. अशा पद्धतीमध्ये कटलेट केलं काय केलं तर त्याला असं टाकायला बरं पडतं. तर एवढंच करून ठेवलं की नाही एक वाटीवर, तर आपल्याला 2-3 महिने जातं. कारण हे जसं एकदा छान सुगंध येतो. एवढं जरी टाकलं तर चिक्कार होतं. तर हे कसं ठेवायचं, एक स्वच्छ काचेची भरणी बारकीशी छोटी म्हणा मोठी म्हणा घ्यायची, त्याला स्वच्छ धुवून ऊन दाखवून त्याच्यामध्ये भरून ठेवायचे, कधीच खराब होत नाही. आता हे मिक्सरच्यातून पण काढलं का नाही की थोडंसं गरम होतं, कारण बारीक होतं ना तर थोडंसं गरम होतं. तर आता हे असंच आपण एका साईडला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही हे पॅकबंद डब्यामध्ये ठेवू शकता. एक तर छान सुगंध येतो ना. तुम्ही कशामध्ये जसं धपाटे केली थालपीठ केलं त्यात थोडंसं जरी टाकलं ना तरी मस्त होतं. रेसिपी नीट बघा की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहेत की तुम्ही असं पण करू शकता. कारण की मी हमेशा रेसिपीमध्ये टाकत असते तर तुम्ही कसं केलं हे विचारता, हातावर चोळलं नाही तर कसं काय एवढं झालं का, अशा पद्धतीत मी करून ठेवते. मी तर शक्यतो खलबत्त्यातच करते, पण तुम्हाला मी मिक्सरमध्ये दाखवलेलं आहे. आता तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. धने बघा आपले पूर्ण असे चांगले थंड झालेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊया. बघा हे गच्च भरून घेतलेले आहे 1 वाटी. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं किती टाकायचं, 1 वाटी धने असेल का नाही तर अर्धी वाटी जिरे टाकायचे. तर जिरे आपण पहिले भाजून घेतले होते, अर्धे आपण दुसरी जिरे पावडरसाठी ठेवली आणि अर्धी जिरे धने पावडरसाठी. तर हे आपण कमी भाजलं होतं अशा पद्धतीत. हे कमीच भाजायचं, जास्त भाजायचं नाही आहे. आता हे जे आपण एकदम बारीक पावडर करून घेऊया. बारीक करून घेतलेलं आहे बघा. ही जी पावडर केली आहे ही जिरे धने पावडर एकदम बारीक बघा अशा पद्धतीत करायची. आणि हे पण काय करायचं, डायरेक्ट फासमध्ये कधी पण करायचं नाही. टाकल्या पहिल्यांदा बंद चालू करायचं आणि नंतर मग तुम्ही करू शकता. कारण की गरम होतं ना, मग हे जे टेस्ट पण निघून जाते.
त्यासाठी कधी पण बंद चालू करून करायचं. शक्यतो जर तुमच्याकडं खलबत्ता वगैरे असेल ना तर कुठून जर केलं तर अजून चव छान येईल. एकदा जरूर तुम्ही थोडंसं करून बघा. वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. वाटीमध्ये बघा ही मी काढून घेतलेली आहे. तर अशीच ठेवायची आपल्याला एक थोडा वेळ की पूर्णपणे थंड होईल, कारण आपण जेव्हा बारीक करतो ना थोडंसं हे गरम होतं. तर त्यासाठी बंद चालू करायचं. आणि हे पण तुम्ही काचेच्या भरणीमध्ये ठेवू शकता. स्वच्छ जे तुमच्याकडे भरणी असेल ना त्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर कमीत कमी बनवल्यानंतर 1 तासाभरानं जरी भरून ठेवली तरी पण चालू शकते. ही जी झाली आहे ना जिरे धने पावडर. आता आपण बनवूया बघा जिरे पावडर. तर बघा हे जिरे एकदम थंड झालेलं आहे. पाणी वगैरे काही सुटत नाही कारण कॉटनच्या ह्याच्यावर ठेवलं होतं. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. जिरं बघा मी मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेतलेलं आहे. फक्त ही जिरे पावडर आहे. आता ह्याला पण मी बंद चालू करून बारीक करून घेणार आहे. जिरे पावडर बघा मी बारीक करून घेतलेले, एकदम बारीक केलेली आहे. आता ही पहिलीच आपण चांगली भाजली होती तिला. एकदम पण अशी जळून देऊ नका बरं का, आता जास्त तर त्याची चव निघून जाईल सगळ्या. आता ह्याचा एक तर सुगंध सुटलेला आहे ना मस्त. आता हे तुम्ही कधी चिकनला म्हणा कुठल्या पण गोष्टीला आपल्याला नुसती जिरे पावडर लागते ना. चाटचे पदार्थ बनवले तर त्यासाठी जिरे पावडर लागतं. तर असं किंवा गरमीच्या कुठल्या रेसिपी केले तर त्यात आपल्याला थोडीशी तरी जिरेपूड टाकायला लागते. तर हे अशा पद्धतीत टाकायचे. आपल्याला जर उष्णता असेल, लयच गरम होत असेल तर अशा पद्धतीचे पण तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये कालवूनसुद्धा तुम्ही ही पिऊ शकता. तर अशी ही जिरे पावडर केलेली आहे बघा, मस्त अशी झालेली आहे आणि एकदम बारीक केलेली आहे. कशी तुम्हाला सांगितलं बंद चालू करून बारीक करायची. तुम्हाला मी गेल्या वर्षीच दाखवते कारण मी सगळ्या भरण्या बघा आता काढून धुयाला टाकलेल्या आहेत. तर हे बघा गेल्या वर्षीचे बघा माझे. मी ही गेल्या वर्षी 300 ग्रॅम ते 400 ग्रॅमची केली होती. जास्त प्रमाणात केली होती कारण आमचे तर लय कामं चाललेली आहेत आणि त्या कामामुळे ना उन्हात काही घालू शकत नाही बघा. धने पावडर माझी मी भरण्या सगळ्या धुतल्या ते ना. आता हे मी प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये कागदामध्ये काढून ठेवलेले बघा, तसेचे तसे आहेत बघा. आता हे काय करणार मी एका छोट्या छोट्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर अशा पद्धतीची म्हणजे खूप दिवस जाते बघा ही आपल्याला. तर मस्त झालेलं. तर ही पण मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे सगळं आपल्याला काय करायचं थंड झाल्यानंतर. आता ह्याच्यावर तो काय काय असतं का नाही की धने पावडरवर काय ठेवायचं, किती दिवस जाते, तुम्ही मी सांगितल्या पद्धतीनं फक्त करून बघा. ह्याच्यावर काही किडे आळ्या जाळ्या काही होणार नाही, तुमच्या चवीत फरक होणार नाही. मस्त अशी होती बघा, छान अशी होते बघा, किती मस्त झाली बघा. हे बघा आता ही नुसती जिरेपूड झालेली आहे बरं का. जिरेपूड बघा मी काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण धने टाकून घेऊया. ही 1 वाटी गच्च भरून टाकलेलं आहे. ही सपाट वाटी टाकूया. आता तुम्ही किती पण म्हणजे जास्त प्रमाणात केलं तरी पण चालू शकते बरं का. मी फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे की अशा पद्धतीत करायचं. ते एकूण 2 वाट्या आपण हे टाकलेलं आहे. तर ह्याला पण आपण बंद चालू करून बारीक करायचे. एकदम बी फास्टमध्ये एकसारखं कधी बारीक करायचं नाही. धनेपूड बघा मी बारीक करून घेतलेलं बघा, एकदम अशी बारीक करायची अशा पद्धतीमध्ये बंद चालू करून करायचे. आता हे मी वाटी घेतलेली आहे. तर हे वाटीमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते बघा. मस्त अशी, त्याचा कलर चेंज होत नाही काही नाही. आपल्याला भाजायचं कसं सांगितलं, कुठली पण वस्तू आता पावसाळ्यासाठी जर तुम्ही बनवताय की 2-3 महिने टिकायसाठी तर थोडंसं ऊन द्यायचं. शक्यतो भाजण्यापेक्षा थोडंसं ऊन द्यायचं आणि नंतर मग साधारणसं तुम्ही जरी कढईमध्ये म्हणा ह्याच्यामध्ये थोडंसं गरम करून घेतलं तर चालते. पण गरम केलं तरी तुम्ही जरूर त्याला थंड करा. गरममध्ये कधीच बारीक करू नका. हे बघा नुसती धनेपूड आहे. ही इतका छान सुगंध येतो ना आणि चव पण छान लागते ह्याची अशा जिरेपूडची. ही सुद्धा आपल्याला गरमीसाठी ह्याच्यासाठी कधी पाण्यामध्ये टाकूनसुद्धा तुम्ही असं धने म्हणा जिरे बडीशेप हे टाकूनसुद्धा पावडर फॉर्ममध्ये थोडं टाकूनसुद्धा पिऊ शकता. गरमीसाठी आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा गरम मसाला. तर हा गरम मसाल्यामध्ये आपण एकदम कमी साहित्य टाकलेलं आहे आणि 1 वाटी फक्त आपण यात धने टाकले होते. तर तुम्हाला मी सांगितलं 2 वाट्या जरी तुम्ही टाकले तरी पण चालेल. पण एवढे साहित्य जर तुम्हाला गरम मसाला वापरायला आवडतच नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीत जरूर करून बघा. एक अर्धा चमचा जरी तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये टाकला ना, जर तुम्ही मिरची पावडर नुसती वापरताय तर तुम्हाला विकतचा गरम मसाला आणायची गरज नाही. मस्त टेस्ट येते. तुम्ही एकदा जरूर मी सांगितल्याप्रमाणे एकदा फक्त करून बघा. आता ह्याच्यामध्ये हे जे राहिले होते ना आपले धने बघा, हे राहिलेले हे किती राहिलेले आहेत बघा. 300 ग्रॅममध्ये कमीत कमी अर्धी वाटी तर हे राहिलेले असतील बघा. टाकून तुम्हाला दाखवते. हे बघा अर्धी वाटी बरोबर राहिलेले आहेत.
आता ह्याच्यामध्ये ना ही अर्धी वाटी जरी धने टाकले तरी तुम्ही चालू शकते, कारण की 2 वाटी पूर्ण धने तेवढा गरम मसाला जरी टाकलं तरी पण चालू शकते. आता हे मी बारीक करून घेते. आता ही केली बघा आपण गरम मसाला पावडर. बघा किती छान झालेली आहे, एकदम बारीक अशी झालेली आहे. अशा पद्धतीत बारीक करायची. आता भाजीमध्ये किती टाकायचे आपल्याला, एवढी जरी टाकली तरी जिरे धने पावडर टाकायची गरज नाही, गरम मसाला टाकायची गरज नाही, एवढीच टाकायची. जर तुम्हाला जास्त प्रमाणात गरम मसाला बिलकुल आवडत नाही आहे तर अशा पद्धतीत थोड्या प्रमाणात टाकायचे, एवढी मस्त चव येते. वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्हाला मी बोललेली आहे की तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर गरम मसाला भाज्यांमध्ये वापरू वाटत नाही किंवा कुणाकुणाला चालत पण नाही, आवडत नाही आहे, तर तुम्ही अशा पद्धतीत जर बनवलं आणि जर टाकलं ना थोडंसं तरी पण चालू शकते. की बाबा आपण जर म्हणायचं आपल्याकडं काय काय वेळेला काय होतं, आपण जे कांदा लसूण मसाला बनवतो हे सगळ्या गोष्टी अशा बनवत असतो आपल्या घरातल्या घरात मसाल्यांचे, तर आपण अशा पद्धतीत मग टाकत नाही गरम मसाला. तर तुम्ही असा हलका फुलका एकदम जास्त साहित्य नाही, थोड्या साहित्यामध्ये मस्त असा बनवू शकाल. बघा किती छान झालेला आहे एकदम, आणि सुगंध पण इतका छान सुटलेला आहे ना ह्याच्यामध्ये, मस्त एकदम. बघा आता हा भरपूर दिवस जाईल, बघा पुष्कळ दिवस जाईल, इतकं छान होतं. तर आता तुम्हाला हे मी सगळ्या रेसिपी दाखवलेल्या आहेत, आता तुम्हाला ह्या वाट्या मी दाखवते. आता ह्या बघा 5 वाट्या मी घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये बघा हे दरदर असे धणे केलेले आहेत. हे धने जिरे पावडर आहे, हे फक्त जिरे पावडर आहे, हे फक्त धने पावडर आहेत, आणि हे आपला गरम मसाला थोडक्या पद्धतीमध्ये. तुम्हाला ह्या 5मधली कोणती गोष्ट आवडली ही जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.